सर्दीच्या लाटेने तापमान कमी, नागपूर शहरात शीतलहरीचा प्रकोप. सोलापूर येथील शेतकऱ्यांचं आंदोलन तीव्र, सरकार विरुद्ध घोषणाबाजी. कोल्हापूरमध्ये 50 घरांची झोपडपट्टी जळून खाक, लाखो रुपयांचा आर्थिक फटका. महाराष्ट्र सरकारचा शिवभोजन योजनेचा विस्तार, आणखी 100 केंद्रांची सुरुवात. मुंबईतील किल्ल्यांची होणार संरक्षणासाठी खास समितीची स्थापना. दिवाळीच्या नंतर पुणे शहरात वाहनांची वाढली गर्दी, ट्रॅफिक जाम. राज्य मंत्रिमंडळाने 2024च्या बजेटसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. केंद्र सरकारचे नवीन कृषी धोरण जाहीर, शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा. मुंबईतील नाईट लाईफ विषयक नवीन नियमांवर राज्य सरकारचे विचार. नागपूर रेल्वे स्थानकावर आणखी 5 नवीन ट्रेन सेवांची घोषणा.